महाशिवरात्रीच्या उपवासाचे फ्रूट डेझर्ट आपण बनवणार आहोत. नमस्कार, आईच्या किचनमध्ये ऑनलाईन फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे. 1 वाटी साबुदाणा मी घेत आहे आणि मस्त खरपूस भाजून घेत आहे. खरपूस म्हणजे काय करपायचं नाही आपल्याला, फक्त तो चांगला कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरला तो दरदरीत पिसून घ्यायचा आहे. तर आता एका भांड्यात मी हे पीठ घालून घेत आहे. साबुदाण्याचं दळून घेतलेलं पीठ पूर्ण भिजून थोडंसं वरती दूध यायला पाहिजे एवढं दूध घालायचं आणि ह्यात थोडंसं तूप टाकून दळलेली साखर आणि वेलची पूड असं टाकून हे चांगलं कुकरच्या 3 शिट्या काढायच्या. म्हणजे हे बिना आपलं पाण्याचं शिजून तयार होते. ही साखर समजा आता मी आता अर्धी वाटी पीठ घातलेलं आहे दळलेलं, तर पाव वाटी मी साखर घातलेली आहे. हे सगळं मिक्स करून घेतले आणि कुकरच्या 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. आता मी हे बाजूला ठेवून टाकत आहे. तूप घातलेलं आहे मी. एकजीव करायचं सगळं मिक्स करून. अतिशय सुंदर असं हे डेझर्ट तयार होते बरं उपासाचं. आता हे कुकरला मी लावत आहे. आता हे माझ्याकडे पपई आहे, तर ती मी कापून त्यातल्या आतले बिया सगळ्या काढून वरची सगळी साल काढून घेत आहे आणि हे तूप आणि गुळात चांगलं शिजवून घेऊन मग मी मिक्सरला लावत आहे. सगळे व्यवस्थित स्वच्छ करायची, बिया साल सगळी काढून टाकायची. हे चिक्कू आहेत माझ्याकडं 4-5, ते सगळे आता मी धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्याचे बिया सगळ्या काढून टाकल्यात. आता त्याचे बारीक 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 तुकडे करून मी हे मिक्सरला लावणार आहे. आजचं आपलं फ्रूट डेझर्ट पपई, चिक्कू आणि साबुदाणा याचं बनणार आहे. आपण उपासाला नाही तर फळं खातोच. आणि फक्त आता मी साबुदाण्यात गुळ घातला, बाकी सगळ्यात साबुदाण्यात मी साखर घातल्या. बाकी ह्या फ्रूटमध्ये मी गुळच घालून ह्याला मी चांगलं दणदणी शिजवून घेतले. हे असे वरची साल आपण काढायची आहे. पूर्ण पपईचं हे बघा, हे असं पल्प घ्यायचं आहे आपल्याला. पल्पचे छोटे छोटे पीस करून आपण घेणार आहोत. सगळी सालं काढून घ्यायची आहेत बाजूला. आतले बिया सगळं व्यवस्थित साफ करून घ्यायचं. आणि मग आता एक कढईत मी फक्त अर्धा टेबलस्पून तूप घालत आहे. आता ह्या तुपात हा एक 100 ते 150 ग्रॅमच्या आसपास माझा गूळ गेला आहे. हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आणि यात ह्या पपईचे जे आपण पीस काढलेत हे पीस सगळे ह्यात शिजवून घ्यायचे. शिजवून म्हणजे 1 मिनिट 2 मिनिट. बघा आपला गूळ मेल्ट झाला आहे. त्यात आपण आता पपईचे छोटे छोटे पीस करून तुकडे करून घालायचे आणि ते थंड झालं की मिक्सरला लावून घ्यायचं, ज्युसरला लावून घ्यायचं चालते. किंवा रस करून जरी घातला तरी पण चालते. परत मिक्सरला लावून जरी तुम्ही याचा ज्यूस काढला तो जर शिजवून घेतला तरी पण चालते. आता असं मी ह्याला व्यवस्थित थोडा वेळ 2-3 मिनटं हलवून त्यावरती प्लेट झाकून ठेवणार आहे. थंड झाल्यानंतर त्याचा मी ह्या सगळ्याचा मिक्सरला ज्यूस करून घेणार आहे. बस आता ह्या ज्युसरमध्ये आपण ते घालून ह्याचा मस्तपैकी फायनाचा ज्यूस करून घ्यायचा. आता मी थोडासा ज्यूस चाकून बघितल्यानंतर थोडंसं ते गोडला आणि जरा कमी आहे. म्हणजे पपई जास्त गोड नाही आहे. मी आणि जरा गुळ घातला आहे आणि ह्या आपण ज्युसरचा ज्यूस ह्यात घालून आता ह्याला एक उकळी काढूया.
अर्ध्यापेक्षा थोडी कमी पपई मी यात घातलेली आहे. एक चटका मारून घ्यायचा. पपईचा रस आपण थोडा शिजवून घेतला की थोडा घटसर होते. आणि मग आपण सगळे मिश्रण परत फ्रीजला 5 ते 6 तासासाठी ठेवणार. आता आपण चिकू पण त्याच मिक्सरच्या ग्राइंडरला बारीक करून घेऊया. कढईत परत मी तूप टाकले, गूळ टाकले थोडासा. चिकू आपल्याकडे थोडाच आहे. 4 ते 5 पीस आहेत माझ्याकडे ते चिकूचे. आता हे सगळं चिकूचं मिश्रण ह्यात घालून हे पण चांगलं आपण ह्याला शिजवून घेऊया. ह्यात कोणतंही आरोग्याला घातक असं काहीही घातलेलं नाही आहे. चिक्कू, गूळ, तूप, पपई, गूळ, तूप, साबुदाणा, दूध आणि साखर. साबुदाण्याचा कलर थोडा मग डल झाला असता गुळामुळे. ते व्हाईट कलर राहण्यासाठी त्यात थोडीशी साखर घातली मी. ते सगळं मिश्रण थंड झालं की आपण ते डेझर्टचं लास्ट स्टेप करायला घेऊया. हे पण थोडं घट्ट झालं आता. चिक्कूचा पल्प पण. मध्ये मध्ये तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. आता एक बाऊल घेतला आहे मी. त्या बाऊलमध्ये मी पहिल्यांदा चिकू घालत आहे. चिकूचा पेस्ट घालत आहे थंड झाल्यानंतर. त्याच्यानंतर हे पपईचा पल्प घालत आहे मी. मस्त झालेला आहे, सुंदर झालेला आहे, अतिशय पौष्टिक झालेला आहे. हे गेला पल्प भरपूर सारा बघू शकता तुम्ही. खाली आपला चिकूचा पल्प आहे. आता ह्याच्यावर जाणार साबुदाण्याचा. आपण जे कुकरला 3 शिट्या करून घेतलेत त्याचा हा पूर्ण पसरून घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्यावरती. आणि हे सेट व्हायसाठी फ्रीजला 5 ते 6 तासासाठी हे ठेवून टाकायचं. अतिशय उत्तम डेझर्ट तयार होते. माझा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि इतक्या चांगल्या डेझर्टबद्दल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघू शकता तुमचे 3 कलर किती उत्तम आलेले आहेत. अतिशय देखणं असं हे डेझर्ट आपल्याला तयार झालेलं आहे. आपण आता हे फ्रीजला ठेवून टाकू. फ्रीजमधनं काढल्यानंतर हे पाय असं घट्ट झालेलं आहे. एका प्लेटमध्ये तुम्हाला ते प्लेटिंग करून मी दाखवत आहे.